शिव असे सविनय ज्याला वन दिले आहे तो आपल्या सर्वांचा लाडका श्रींच्या चरणी नतमस्तक होतो। या कलेची देवता नटेश्वर, माझी ग्राम देवता श्री ठाणेश्वर आणि आग्नेगावची ग्राम देवता आई सुकाई, आई जुबाई आणि रवळनाथ यांच्या चरणी नतमस्तक होतो। समस्त शाहीर वर्गाचं कुलदैवत वडवलन सुद्धा नागेशाच्या चरणी नतमस्तक होतो। अनेक झाले पुढेही होतील, अनेक झाले पुढेही होतील, अगणित या भूमीवरती जाणता राजा एकच झाला तो फक्त माझा राजा शिव छत्रपती। अशा जाणत्या राजाच्या चरणी तुम्हाला अभिवादन करतो। उपस्थितांमध्ये ज्यांनी आपली कोकणची लोककला, कोकणच्या शक्तीतुरा, कलगीतुरा कोणत्या मुलाप्रमाणे सांभाळला, वाढवला आणि जोपासला ते सर्व गुरुवर्ग, वस्ताद वर्ग, शाहीर वर्ग आणि कवी वर्ग यांनाही शाहिरी मुद्रा करतो। निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो, निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो आणि कलगीतुऱ्याची डबलवाडी म्हटली की त्यासाठी प्रतिस्पर्धी शाहीर असावा लागतो। या सामन्यासाठी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर नितीन गोसावी यांनाही शाहिरी मुद्रा करतो। त्यांचे गुरुवर्य सन्माननीय भाई गोसावी, वस्ताद सोडिया माऊली यांनाही शाहिरी मुद्रा करतो। हा नवरात्र उत्सव, नवरंगाचा उत्सव, नवमाळींचा उत्सव, या नवरात्र उत्सवाच्या आणि आज दसरा, या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि सर्वात महत्त्वाचं, या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक, या कलेचा आत्मा म्हणजे तुम्ही सर्व रसिक। तुमच्या केवळ आणि निवळ प्रेमापोटी, प्रोत्साहनापोटी आम्ही आमची कला जोपासत असतो, वाढवत असतो। उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मुद्रा करतो आणि आई दुर्गादेवीच्या चरणी एक प्रार्थना करतो। या आई जगदंबे, आई सुखाई, या भक्तांची तुझ्यावरची असलेली श्रद्धा ही अशी वृद्धिंगत होत राहू दे, पण या श्रद्धेला अंधश्रद्धेचं गालबोट मात्र लागू देऊ नकोस। कारण या अंधश्रद्धेपायी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारख्या माणसाला हा महाराष्ट्र गमावून बसलाय। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि आम्ही मूळ भांडुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे गुरुवर्य नथुदत्ताराम, यांचे गुरुवर्य शाहीर रामचंद्र सुवारे, डॉक्टर सूर्यकांत चव्हाण, वस्ताद गणपत दत्ताराम यांचे शिष्य शाहीर बलराम अमोल, श्री सत्यनारायण नाथ मंडळ तांबेवडी निवशी आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय। धन्यवाद। या कला संचामध्ये आम्हाला जे संगीत साथ देत आहेत ते स्वप्न सुंदरी म्युझिकल ग्रुपचे लांजा राजापूरचे सर्व सभासद आणि हा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ते माझे मित्र सूरज मालपेकर आणि अच्युत शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शाहिरी मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश मोरे, त्याचप्रमाणे या मंडळाचे सचिव अनिल साहेब गुराव, त्याचप्रमाणे खजिनदार आणि संपूर्ण कार्यकारिणी यांनाही मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर सुनील दुमक उपस्थित आहेत, शाहीर संदीप संगरे आहेत, आम्हाला बऱ्याच कार्यक्रमांना ज्यांनी ऑर्गनची साथ दिलेली आहे ते आमचे मित्र प्रसाद कुर्टे ते उपस्थित आहेत। आता आपण या संगीतात क्लासिकल लावतो, पण या अगोदर जी जुनी शक्तिधराची पद्धत होती त्या पद्धतीमध्ये एक उत्कृष्ट असे ढोलकीपटू अनिल नाटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत कोंडेगावचे, त्यांनाही शाहिरी मुद्रा करतो। त्याचप्रमाणे युट्यूबर सुजित नाकरेकर शिंदे हे या ठिकाणी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शाहीर सुनील वेर या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। तुम्हा सर्वांना शाहिरी मुद्रा करतो। अनेक कॅमेरे लागले आहेत, तुम्हा सर्वांना शाहिरी मुद्रा करतो आणि आम्ही श्री सत्यनारायण नाथ मंडळ निवशी तांबेवाडी आमच्या पहिल्या वारीला इथे सुरुवात करतोय। काय म्हणायचंय बघा, हा उत्सव आहे माझ्या आई जगदंबेचा आणि खरंच मला खूप समाधान वाटतंय। माझ्या नजरेसमोर सर्व ही जगदंबेची लेकरं आणि सर्व साक्षात दुर्गाई बसलेले आहेत। तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि आमच्या वारीला सुरुवात करतोय। काय म्हणायचंय शाहीर लक्षात असू द्या। तसं आयोजकांनी थोडी घाबरवलंय, वेळेत करा, वेळेत करणार। या ठिकाणाचं पावित्र्य राखून कार्यक्रम करायला सांगितलेला आहे। या ठिकाणाचं पावित्र्य नक्कीच राखणार
या अगोदर कधी अश्लील गायलं नाही, या पुढे अश्लील गायची वेळ येणार नाही असा मी शब्द देतो आम्हाला तुम्हाला. कारण माझ्यासमोर हा उत्सव जो सुरू आहे तो नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि माझ्या या दुर्गाईचा उत्सव सुरू आहे. तुम्हाला एकाही शब्दाने मी दुखावणार नाही याची मी 100% खात्री देतो. आणि वळूयात आता शाहिरांकडे. शाहिरांची मी आमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे अगोदर आयोजकांनी म्हटल्याप्रमाणे प्रश्नावरून तसं काही आज नाही आहे. नक्की प्रयत्न करू नवीन प्रश्नांचा. पण शाहिरांना काय म्हणायचंय? शाहीर, आमची वारी करण्याची एक पद्धत असते. प्रत्येक वारी प्रत्येक गाण्यात मी माझी आदिमायाच मोठी करणार. हा आदिमायेचा उत्सव आहे, हा नवरात्रीचा उत्सव आहे. जेवढी मी माझी आदिमाया मोठी करता येईल तेवढा मी प्रयत्न करणार. तुम्ही तुमचा शिव मोठा करायचा आहे, तुम्ही तुमचा ब्रह्म मोठा करायचा आहे. पण हे करत असताना नाचणाऱ्या मुलांचा ताल, गाण्याचे बोल, गाण्याचे सूर या सर्व गोष्टीकडे शाहीर तुमच्या बारीक लक्ष असायला हवं. सामन्याला सुरुवात करतोय, चला. आणि आता वळूयात आपल्या मुलांची एंट्री झालेली आहे आणि वळूयात आपल्या स्तवनाकडे आणि त्यानंतर गट गवळण आणि प्रश्नपत्र. हॅलो 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 चेक हॅलो
साऱ्या भक्तांच्या पाठी दिन दुबळ्यांच्या साठी साऱ्या भक्तांच्या पाठी दिन दुबळ्यांच्या साठी सदा संकटात उभी राही आई जुगाई जुगाई आगवे गावाची आई या गावाच्या ठिकाणी ही गुरववाडी आणि मोरेवाडी एक संघाने साजरी करत आहेत. म्हणून काय म्हणायचंय बघा, मोरे गुरववाडी वाले बघा एक संघ झाले मोरे गुरववाडी वाले बघा एक संघ झाले तव दर्शनात ते राहिले मन हर्षाने त्यांचे तुझा
गणपती बाप्पा मोरया. या गणपतीच्या दोन बायका आता शाहीर म्हणती शक्तीवाले दोघे जण उभी आहेत म्हणजे या दोन बायका मी एकटा गणपती तर काय म्हणते शाहीर बघा तुम्ही समजा ह्याला रिद्धी समजा आणि मला सिद्धी समजा त्याला अनुसरून मी माझी माया मोठी करणार आणि गणात काय म्हणतोय लक्ष असू द्या आणि तुम्ही हे नाही म्हणायचंय नाहीतर शाहीर काय म्हणते माहितीये का अरे धमक लागते बरोबर की नाही एकटा नवरा म्हणजे काय धमक लागते म्हणून एकटा नवरा तर तसं नाही शाहीर विघ्नहर्त्याची ती वाकडी सोड ते मोठाले कान आणि मोठं पोट पाहून त्याचं लग्न होईना लग्न जमेना त्यावेळी शंकर आणि सर्वच देव चिंतेत पडले आणि त्यावेळी त्या रिद्धिसिद्धी त्या लग्नासाठी तयार झाल्या म्हणून माझी ती रिद्धिसिद्धी श्रेष्ठ आणि माझी माया श्रेष्ठ काय म्हणते बघा गंधर्व लागले गाया आनंदनी आधी माया गंधर्व लागले गाया आनंदनी आधी माया अनौढ लग्नास दोन बायान नवरा एकटाच घेणाराया उघ लग्नास दोन बायान नवरा एकटाच घेणाराया गंधर्व लागले गाया आनंदनी आधी माया
उभ्या लग्नाचं दोन दोन बाया नवरा एकटाच गणराया 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 झालेला आहे आणि वळूयात गवळणीकडे आयोजकांनी अगोदरच सांगितलेलं आहे की या ठिकाणाचं पावित्र्य राखायचं आहे पण पावित्र्य राखता राखतात भुवाना दणका मात्र जोरदार मिळणार कसा काय तो बघा या कृष्णानं त्या गोकुळात अक्षरशः चोऱ्या त्याच्या सवंगड्या घेऊन दह्या दुधाच्या चोऱ्या करून अक्षरशः सर्वांना त्रस्त करून टाकलं होतं आता काय करणार बघा मी शक्तीची बाजू मांडतोय म्हणजे मी या बारीची स्त्री मग मी काय केलं मी गेलो यशोदेमाईकडे यशोदेमाईनं पण बऱ्याच वेळा याचे कान उपटले कृष्णाचे बऱ्याच वेळा समजावलं पण तो कृष्ण काय ऐकायचा नाही मग शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हटलं त्याला नंदराजाला जाऊया म्हणजे या शाहिरांकडे म्हणा या बारीचे आमचे पुरुष मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन बायकांनी एकटा नवरा त्याप्रमाणे त्यांच्या वडिलांकडे आम्ही गेलो कृष्णाच्या आणि त्यांच्याकडे त्यांची तक्रार केली की बाबा हा तुमचा कृष्ण अक्षरशः चोऱ्या माऱ्या करून आम्ही कष्टानं सर्व गोपिका त्या दह्या दुधाची विक्री करण्याला जातो पण त्या विक्री करण्यापूर्वी हा कृष्ण आणि त्याचे मित्र पेंड्या सुद्धा त्या संपूर्ण मालाची वाट लावून टाकतात नासाडी करतात खातात कमी पण उष्ट जास्त करतात म्हणून हे नंदराजा तुझ्या त्या कृष्णाला तू एकदा ताकीद दे काय म्हणायचं बघा गवळणी शाहीर गवळणीचे लक्ष असू द्या काय म्हणायचं ते
राखाव याद नको ही व्याध ही अवलद पोसावी. याद राखायचे, या व्याधानं खूप आम्हाला त्रस्त केलेलं आहे. शाहीर या गवळणीचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी कोठे या गाण्याचा आणि या कवितेचा संदर्भ लावला का? नाहीतर तुम्ही म्हणाल शाहिरांचे गुरुवर्य भाई गोसावी त्यांचे पिताश्री आम्हाला आदरणीय आहात, नाहीतर तुम्ही त्या बाजूला वळाल तर त्या बाजूला वळू नका, त्या बाजूला झुकू नका. मी काय म्हणतोय त्याकडे फक्त लक्ष असू द्या. राखाव याद नको ही व्याध ही अवलद पोसावी. आमचे असून कष्ट हा करतोय उष्ट का कटकट सोसावी. हो राखाव याद नको ही व्याध ही अवलद पोसावी. आमचे असून कष्ट करतोस कष्ट का कटकट सोसावी. नंद राजा या कान्याला तुम्ही ताकद असावी. नंद राजा या कान्याला तुमची ताकद असावी. ही व्याध ही अवलद पोसावी. असून कष्ट करतोस उष्ट कटकट सोसावी. नंद राजा या कान्याला तुमची ताकीद असावी. 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 राखाव याद नको ही व्याध ही अवलद पोसावी. असून कष्ट करतोस उष्ट का कटकट सोसावी. नंद राजा या कान्याला तुमची ताकीद असावी. नंद राजा या कान्याला तुमची ताकीद असावी. नवलक गाई घरात तुमच्या तरी हा करतो चोरी. गोकुळ सारे हैराण झाल्या वैतागल्या हो पोरी. वैतागल्या हो पोरी. वैतागल्या हो पोरी. याच्या घरात नवलक गाई आहेत तरी पण या संपूर्ण गोकुळात हा दया दुधाची नासाडी करत असतो. म्हणून सांगायचं बघा, नवलक गाई घरात तुमच्या तरी हा करतो चोरी. गोकुळ सारे हैराण झाले वैतागल्या हो पोरी. वैतागल्या हो पोरी. वैतागल्या हो पोरी. अजून आहे तक्रार बाबा. अजून आहे तक्रार बाबा. ही चोरी नसावी. अजून आहे तक्रार बाबा. ही चोरी नसावी. नंद राजा या गाण्याला तुमची ताकीद असावी. नंद राजा या गाण्याला तुमची ताकीद असावी. नंद राजा या गाण्याला तुमची ताकीद असावी. नंद राजा या गाण्याला तुमची ताकीद असावी.
यशोदे माईला सांगून झाल्या तक्रारी नाही थोड्या, तक्रारी नाही थोड्या, तक्रारी नाही थोड्या. काय म्हणायचं रे? तुला मग दही दूध खायचं ना, जर घरात ये ते दही दूध खा, पण ते हुष्टपुष्टाची नासाडी करू नको. त्यामुळे आमचे कष्ट पुन्हा वाया जातात. म्हणून नंदराजाने अवलादाला तुमच्या सांभाळा. यायचं येऊ दे, खायचं खाऊ दे, कशाला पाहिजे घोड्या. यशोदे माईला सांगून झाल्या तक्रारी नाही थोड्या, तक्रारी नाही थोड्या, तक्रारी नाही थोड्या. श्रीकृष्णात या कानात आता सुधारणा दिसावी. श्रीकृष्णात या कानात आता सुधारणा दिसावी. नंदराजा या गाण्याला तुमची ताकीद असावी. 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 राखाव याद नकोही याद ही अवलग पोचावी. वाचून कष्ट कर कस कष्ट कट कट सोडावी. नंदराजा या गाण्याला तुमची ताकीद असावी. 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 गवळणीनंतर आता आपण वळूयात शेतकरीच्या परंपरेनुसार प्रश्नाकडे. शाहिराना लेखी प्रत अगोदरच दिलेले आहे. आमच्या रसिकांसाठी आम्ही आमचा प्रश्न वाचून दाखवतोय, कारण या रसिकांमध्ये खूप जाणकार व्यक्ती असतात, ग्रंथवाचक असतात, उपासक असतात. त्यांनाही हा प्रश्न कळावा यासाठी हा आमचा प्रश्न. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. तो कोणत्या देवाला शरण गेला आणि त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला? हा आमचा साधा आणि सरळ प्रश्न आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. तो कोणत्या देवाला शरण गेला, त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला? हा आमचा प्रश्न आहे. आणि त्याला एक टीप आहे की अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 43 आणि 44 वरचं उत्तर शाहीर तुम्ही पटवायचं आहे. अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 43 आणि 44 वरची तुम्ही कथा पटवायचे. मिळती जुळती कथा आणि उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही याचे शाहीर नोंद घ्यायचे. आणि आम्ही आता बोलतोय आमच्या प्रश्नाच्या पदाकडे. लक्ष असू दे.
बाण धनुष्याला रे जोड नेम धरून चूक ओढ प्रश्नाचं उत्तर फोड खेळ सामना हो मागला कोहटूच आता सिद्ध कर पुरावा गाथा बस कर व्यर्थ बाता दाव रामना खेळ सामना शाहिरा खेळ सामना 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 बाण धनुष्याला जोड नेम धरुणा चुक ओढ प्रश्नाचे उत्तर फोड खेळ सामना हो मागे नको हटून आता सिद्ध कर पुरावा गाथा बस कर व्यर्थ बाधा दाव रामना खेळ सामना शाहिरा खेळ सामना खेळ सामना शाहिरा खेळ सामना मितीला त्याला मूर्ती रचली ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे हो ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे सृष्टी निर्मितीला त्याला मूर्ती रचली ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे ब्रह्मदेव भ्रमित झाला थोडा हाक दे थोड्या देवा शरण गेला ब्रह्मदेव ब्रह्मत वेळा थोड्या देवा शरण गेला ब्रह्मदेव ब्रह्मत वेळा कोणी बोध बुद्धीने गेला सांगा रामना मागण कोहटूच आता सिद्ध कर पुरावा गाथा बस कर व्यर्थ बाधा दाव रामना खेळ सामना शाहिरा खेळ सामना 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 ग्रंथ ओवी दाखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा 43 ग्रंथ ओवी दाखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा ध्याय सावा पाहिजे ढाल पाठी राखवा
सामना खेळ सामना जाईरा खेळ सामना खेळ सामना जाईरा खेळ सामना खेळ सामना जाहिरा खेळ सामना खेळ सामना जाहिरा खेळ सामना बाळ धनुष्याला जोड नेम धरुण तुटवड प्रश्नाचे उत्तर फोड खेळ सामना हो मागे नको हटूसाता सिद्ध कर पुरावा गाता वर्ष कर व्याध वागा सावरा म्हणा खेळ सामना जाहिरा खेळ सामना खेळ सामना जाहिरा खेळ सामना खेळ सामना जाहिरा खेळ सामना खेळ सामना जाहिरा खेळ सामना